हॅलो, तर आपण आज इथे कॉर्न प्लस व्हेजिटेबल सँडविच बघणार आहोत. त्यासाठी इथे मी एक कॉर्न घेतलेला आहे, साफ करून घेतला आहे. आता कॉर्न स्वच्छ धुवून 5 मिनटासाठी आपण कॉर्न बॉईल करून घेऊया. बघा तुम्ही इथे बघताय मी कॉर्न छान मिक्स करून घेतला आणि आता हा कॉर्न मी 5 मिनटं बॉईल होऊ देणार आहे. त्यानंतर कढईमध्ये मी इथे अमूल बटर घेतलेलं आहे. बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे बटर ॲड करू शकता. मी इथे 2 चमचे ॲड केलेले आहे. बटर वितळण्या अगोदरच त्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे आणि हे सर्व आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवूनच छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर लसूण गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता एक कांदा ॲड केलेला आहे आणि 2 शिमला मिरची ॲड करते आहे. गॅस लक्षात घ्या, गॅस फुलच ठेवायचा आहे, अजिबात गॅस कमी करायचा नाही. छान बघा इथे मी छान हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर मिरेपूड ॲड केलेली आहे, नंतर चवीनुसार मीठ ॲड करते आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा चाट मसाला ॲड करायचा आहे. बघा चवीनुसार ॲड करा, खूप ॲड करू नका. छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. इथे माझं स्टफिंग रेडी झाले. त्यात मी शिजवून घेतलेले कॉर्न ॲड केले आणि कॉर्न ॲड केले म्हणून थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता इथे मी मेयोनीज ॲड करते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मेयोनीज ॲड करा. मी इथे 2 चमचे ॲड केलेले आहे. बघा तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं तुम्ही इथे ॲड करू शकता. आता हे मेयोनीज छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण व्हेजिटेबल आणि कॉर्नमध्ये. बघा इथे छान मेयोनीज मिक्स झालेलं आहे. इथे माझं स्टफिंग रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. चला आता आपण सँडविचची तयारी करूया. बघा इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही व्हाईट ब्रेड देखील घेऊ शकता. ब्रेडला मी इथे बटर लावून घेते आहे. इथे बटर छान असं मेल्ट करून लावून घ्यायचं आहे. बघा आता आपण स्टफिंग त्याच्यावर ठेवूया. बघा इथे बघू शकता तुम्ही, मी इथे ब्रेडवर स्टफिंग ॲड करते आहे आणि इथे तवा नॉर्मल तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही टोस्टरमध्येही करू शकता किंवा असं तव्यावरही ग्रिल करू शकता. त्यानंतर इथे मी चीज ॲड केले, पुन्हा ब्रेड ॲड केला आणि आता वरतून मी इथे पुन्हा अमूल बटर लावते आहे. बघा जेणेकरून सँडविच छान भाजले जातील. आता तवा गरम झाला आहे. चला आपण आपले सँडविच छान असे भाजून घेऊया. बघा बघू शकता तुम्ही, सँडविच मी इथे भाजण्यासाठी ठेवलेले आहे. खूप असे क्रिस्पी आणि छान होतात. बघा ह्या साईडने भाजले गेले. आता आपण पलटून घेऊया. तिन्ही सँडविच मी पलटून घेतलेले आहे. खालच्या बाजूने देखील छान असे सँडविच क्रिस्पी होऊ द्यायचे, खायला खूप टेस्टी लागतात. तर चला आता आपले सँडविच भाजून झालेले आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही इथे मी तुम्हाला कट करून दाखवते. किती छान आणि मस्त खूप टेस्टी होतात सँडविच. मुलं खूप आवडीने खातात, तर नक्की करून बघा. चलो बाय.